आमच्या बायका अशा थोर आहेत की त्यांनी त्या एकादशीला सुद्धा साजवंत केलं, तिला पण सखी केलं. म्हणजे कशी एकादशी बाई 15 दिवसाची पाहुणी, विठुराजाची मेहुणी. लोकपरंपरेमधल्या माणसांची ही कल्पनाशक्ती अभिजात कवित्व शक्ती असं म्हणता येईल. आपण त्या दृष्टीने कधी त्याच्याकडे बघतच नाही. काय अगं पुण्य केलं तू कुंभाराच्या इथं, विठ्ठलाचे पाय तुला गवसले कुठं. देवाला सजीव माणसाचं रूप देऊन त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं अस्तित्व पाहणं हे या भक्तांचं वैशिष्ट्य. सोन्या रुपयाने नटला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इटावा पाना फुलाईले राज. तो वारकरी संप्रदाय कष्टकऱ्यांचा आहे, तो कर्मयोग्यांचा आहे. एकादशी करा अशी सक्ती नाहीये, पंढरीच्या वारीला जा अशी सक्ती नाहीये. व्रत एकादशी मात्र हे देहाशी, नित्य मनापाशी दिवाळीचं. तेव्हा देहाने एकादशीचा उपास करायचा आणि मनामध्ये मात्र बटाटे वडा खायचा, हे काय खरं नाही. या लोकपरंपरेमध्ये जी संवेदनशीलता आहे आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे कधी बघतच नाही. मायराच्या वाटे ढाबा पाण्याच्या लागल्या, त्यात बैसल्या म्हैशी जशा वरमाई नाल्या.